नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत लिब्रे ऑफिस रायटर. लिब्रे ऑफिस रायटरचे यूज आपण कशासाठी करतो, त्याचं बेसिक काय, तर बेसिक टू ॲडव्हान्स लेवलपर्यंत आपण लिब्रे ऑफिस रायटरची इन्फॉर्मेशन घेणार आहोत. लिब्रे ऑफिस त्याआधी बघूता काय असतं, लिब्रे ऑफिसचं यूज कुठं होतं. जेव्हा आपण ऑफिशियल वर्क करतो तेव्हा आपण लिब्रे ऑफिसचं यूज करतो. ऑफिसमध्ये येणारे वर्क जे असतात ते वर्क करण्यासाठी आपण लिब्रे ऑफिस रायटरचा यूज करतो. जसं की लेटर रायटिंग झाली, स्टेटमेंट झालं, एखादं इन्व्हिटेशन कार्ड बनवायचं असेल तर आपण लिब्रे ऑफिसचं यूज करतो. सेम तसंच आपण प्रॅक्टिकली करून बघू तर लिब्रे ऑफिस काय असतं. इथे बघा सर्च बार दिसते, सर्च बारवर येऊन लिब्रे ऑफिस म्हणून मी सर्च करत आहे. जेव्हा लिब्रे ऑफिस नाव टाकलं आहे तेव्हा लिब्रे ऑफिस रायटर म्हणून एक ऑप्शन शो ऑफ झालेलं आहे. तर मी सिम्पली ते ऑप्शनला ओपन करून घेतो आहे. जेव्हा मी ऑप्शन ओपन करतो आहे ते एक थोडंसं लोडिंग घेत आहे. लोडिंग झाल्यावर जेव्हा तुम्हाला दिसते ते आपलं लिब्रे ऑफिस रायटरचं इंटरफेस आहे. आता वरी तुम्ही बघता जेव्हा हे ब्लॅकमध्ये एक स्टेटस बार दिसते, आपण त्याला टायटल बार म्हणतो. अनटायटल एलिफंट नाव आहे, तिथे लिब्रे ऑफिस रायटर म्हणून आहे, आपण त्याला टायटल बार म्हणतो. एखादं बुक असेल किंवा एखादी नोटबुक असेल, जेव्हा आपण नोटबुक लिहितो तेव्हा नोटबुकला एक टायटल देतो, तेव्हाच त्याच्यासमोरचे जे चॅप्टर्स वगैरे आहेत त्याच्याबद्दल आपण नोट्स वगैरे काढतो आपल्या नोटबुकमध्ये. आपण सिम्पली असा हार्ड कॉपीमध्ये करतो. सेम तसंच आहे बघा, इथे सुद्धा सॉफ्ट कॉपीमध्ये इथे लिब्रे ऑफिस रायटर म्हणून हे बाय डिफॉल्ट सगळ्या सॉफ्टवेअरमध्ये असते. त्याचबरोबर बघा खाली जर आलो तर इकडे फाईल, एडिट, व्ह्यू, इन्सर्ट हे जे दिसतात आपण याला टॅब म्हणतो. आता टॅब काय असतं, जसं दोनपेक्षा अधिक लोक असतात त्याला आपण ग्रुप म्हणतो. सेम तसंच दोनपेक्षा अधिक कमांड याच्यामध्ये येतात म्हणून आपण यांना टॅब म्हणतो. जसे की फाईल झाली, फाईलमध्ये जेव्हा आपण सगळ्यांचं इंटरफेस आपण प्रॅक्टिकली करून बघणार आहोत. एडिटमध्ये काय असतं, व्ह्यूमध्ये काय असतं, या सगळे मेनू बघणार आहोत. त्याच्या अगोदर आपण लिब्रे ऑफिसचं इंटरफेस काय आणि हे बेसिकली कुठं यूज होतं त्याचा बेसिक अगोदर बघूता आपण. मी सिम्पली लिहिते इथं RCT कम्प्युटर इन्स्टिट्यूट. RCT कम्प्युटर इन्स्टिट्यूट. जेव्हा मी RCT कम्प्युटर इन्स्टिट्यूट लिहिले या इथे मी सिलेक्ट करतो. सिलेक्ट करून इथे फोंट साईज म्हणून एक ऑप्शन आहे. इथे अगोदर मी सगळ्यात आधी फोंट साईज सिलेक्ट करून घेतो, कारण सगळी कमेंट करायची असेल तर आपल्याला कळणार नाही काय करत आहोत. त्यासाठी थोडंसं फोंटची साईजसुद्धा मोठी करून घेत आहे. जसं की मी 40 केले, सगळ्यांना दिसते. आता फोंटची साईज 40 आहे. त्याचबरोबर याच्या इकडे जेव्हा मी येतो आहे फोंट फॅमिलीमध्ये, याच्यामध्ये वेगवेगळे टाईपचे कर्सू असतात. बघा याच्यामध्ये कर्सू एवढे इंटरेस्टिंग आहे की सगळ्यांना आवडेल. ॲज युअर चॉईसनुसार आपण कोणते बी तुम्ही अप्लाय करू शकता. बघा किती छान छान कर्सू आहेत त्याच्यामध्ये, जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही अप्लाय करू शकता. जसं की मी एखाद्या वेळेस माझं नाव काढलं, त्याच्यावर अप्लाय केलं तर खूप सुंदर नाव दिसतात. हे बघा किती छान दिसतोय. सगळ्यात भारी कर्सू पण असेल याच्यामध्ये. जसं जसं तुम्ही ड्रॉपडाऊन मेनूने एक स्क्रोल करताल तसे वेगवेगळ्या टाईपचे वेगवेगळे कर्सू आहेत, खूप मल्टिपल यूजमध्ये. बघा किती छान छान आहेत. हे तर ओळखूसुद्धा येणं काय आहे ते नाव. एरियल बोल्ट आहे. हे वेगवेगळ्या टाईपच्या कर्सू आहेत, जेणेकरून आपल्याला माहिती हवं, आणि खूप छान छानसुद्धा आहेत. त्याचबरोबर इकडे बीला आपण बोल्ड म्हणतो. बोल्ड म्हणजे थिक काय असतं बघा, जेव्हा आपल्याला एखादं टेक्स्ट वगैरे थोडंसं डार्क करायचं असेल, जाड करायचं असेल तर आपण त्या बोल्डचं यूज करतो. जसं की मी एक थोडंसं फोंट साईज मोठी करून घेतो. इन्स्टिट्यूट नाव खूप छोटं दिसते, तर मोठी साईज केल्यावर तुम्हाला कळेल की बोल्डचं यूज काय आहे. की जेणेकरून मी एक स्पेसिफिक साईज अप्लाय केलेली आहे आणि आता बोल्डचं यूज करत आहे. जेव्हा अनबोल्ड आहे तेव्हा एक बघा बाय डिफॉल्टमध्ये कसं थोडंसं नॉर्मल दिसते, पण जेव्हा मी बोल्ड करतो तेव्हाच ते थोडेसे ठीक दिसतात. जे टेक्स्ट जे आहेत, वर्ड्सवर जे मी बोल्ड अप्लाय केले ते थोडेसे ठीक दिसत आहेत आपल्याला. त्याचबरोबर समोर गेलं तर एक क्रॉस म्हणून क्रॉस साईनमध्ये आय दिसतोय. याचं नाव आहे इटॅलिक. जेव्हा आपण कर्सर त्या आयवर ठेवते तेव्हा आपल्याला त्याचं नाव दिसते इटॅलिक म्हणून. त्याचं नाव आहे Ctrl+I, त्याची शॉर्टकट की आहे. तर Ctrl+Iचं यूज आहे बघा, इटॅलिकचं यूज. जेव्हा आपल्याला एखादे वर्ड्स वगैरे क्रॉस करायचं असेल, तर क्रॉस दाखवायचं असेल तर आपण त्या इटॅलिकचा यूज करतो. प्रॅक्टिकली पण सुद्धा करून दाखवत आहे तुम्हाला. बघा ते क्रॉस होत आहे जेव्हा मी इटॅलिक ही कमांड अप्लाय करत आहे तेव्हा. त्याचबरोबर समोर बघितलं तर यू आहे आणि यूच्या खाली अंडरलाईन आहे, आपण त्याला अंडरलाईन म्हणतो. जर आपल्या टेक्स्टला आपल्याला अंडरलाईन करायचं असेल तर आपण या यूचं यूज करू शकतो.
त्याचनंतर इकडे डॉलरचा साईन दिलेला आहे. डॉलरच्या साईनला आपण जर जेव्हा एखादं मिस्टेक दाखवायची असेल तर एखाद्या वर्डमध्ये, तेव्हासुद्धा आपण यूज करू शकतो. आणि डॉलरच्या वर जेव्हा तुम्ही डॉलर बघता तर तेव्हा असा साईन असतं, मिडलमधून अंडरलाईन असतं. इथे सुद्धा मिडल म्हणून अंडरलाईन आलेलं आहे, त्याचं नाव आहे स्ट्रिक थ्रू. त्याचबरोबर एक्सचा स्क्वेअर आणि एक्स बेस जे दिसत आहे याचं यूजसुद्धा आपण करून दाखवणार आहे. एक्स स्क्वेअरचं नाव आहे सुपरस्क्रिप्ट आणि एक्स बेसचं नाव आहे सबस्क्रिप्ट. एक्स स्क्वेअरचं जेव्हा आपण एखादा फॉर्म्युला वगैरे डिराईव्ह करतो, सपोज H2O आहे, आपण याला वॉटरचा फॉर्म्युला म्हणतो. H2Oमध्ये काय असतं, 2 जे असतं हे बेसला असतं. तर बेसला 2 जर दाखवायचं असेल तर आपल्याला आधी सिलेक्ट करावं लागेल 2ला. कोणती बी कमांड जर अप्लाय करायची असेल तर आपण सिलेक्ट करतो, तेव्हाच ती कमांड अप्लाय होते, जेणेकरून नंतर जर आपण केलं तर ती अप्लाय होत नाही. आता इथे तुम्हाला सबस्क्रिप्ट दिसते. सबस्क्रिप्टचा यूज असा असते की जेव्हा आपल्याला बेस दाखवायचे असेल तेव्हा आपण सबस्क्रिप्टचं यूज करतो. जसं की प्रॅक्टिकली करून दाखवतो तुम्हाला. हे बघा, बेसला 2 जो दिसतोय हा बेसला दिसतोय इथे, जेव्हा मी सबस्क्रिप्ट अप्लाय केलं तेव्हा. आहे ना, ठीक आहे, चालेल. त्याच्यानंतर सुपरस्क्रिप्ट म्हणून आहे. सुपरस्क्रिप्टचा यूज आपल्याला जर एखाद्या वेळेस आपण स्क्वेअर दाखवतो, सपोज 5चा स्क्वेअर आहे 2, स्क्वेअरमध्ये 2च असतं ना, ठीक आहे. याला मी 2ला सिलेक्ट केलं आणि सुपरस्क्रिप्ट अप्लाय केली त्याच्यावर. जेव्हा मी सुपरस्क्रिप्ट अप्लाय करतो तेव्हा ते 2 जो आहे ते स्क्वेअरला दिसत आहे. जेव्हा आपण समोर बघूता तेव्हा इथे फॉन्ट कलर म्हणून दिसते. जर फॉन्टला कलर करायचा असेल तर आपण ही कमांड त्याच्यावर अप्लाय करू शकतो, फॉन्ट कलरची. ॲज युअर चॉईसनुसार तुम्ही कोणतं बी फॉन्ट अप्लाय करू शकता. मी येलो अप्लाय केलं आहे तर सगळे फॉन्ट येलो झालेत. मी रेड अप्लाय करतो, सगळे फॉन्ट रेड पण होतात. जसे कलर तुम्हाला अप्लाय करायचं असेल ते तुम्ही अप्लाय करू शकता. आहे ना. त्याचबरोबर आहे टेक्स्ट हायलाईट म्हणून. आता आपल्याकडे खूप मोठा पेज आहे आणि त्या पेजवर मला हायलाईट दाखवायचं असेल एखाद्या वर्डला, तर मी हायलाईटसुद्धा करू शकतो. बघा, त्या या टेक्स्टचं जो बॅकग्राऊंड आहे तो एका कलरमध्ये हायलाईट झालेला आहे, जेणेकरून आपल्याला ते सगळ्यापेक्षा वेगळं दिसत आहे. हे हायलाईटचं यूज. त्याचसमोर जेव्हा आलो तर आपल्याला हे काही आडव्या तिडव्या लाईन दिसत आहेत, त्यांचा यूज आपण अलाइनमेंट म्हणून यूज करतो. तर अलाइनमेंट काय असते, एक पोझिशन असते. जसे की आपल्याला एखादी पोझिशन सेट करायची असेल तर आपण या अलाइनमेंटचं हेल्प घेऊन करू शकतो. आता ही बाय डिफॉल्ट जी असते आपण त्याला अलाइन लेफ्ट म्हणतो. ती बाय डिफॉल्ट असते कोणत्या बी सॉफ्टवेअरमध्ये. आता मला अलाइन सेंटर करायचे आहे. इन्स्टिट्यूटचे टेक्स्ट आहे त्याला मला सेंटरमध्ये घ्यायचं आहे. आता इन्स्टिट्यूट जे नाव आहे त्या वर्डला मला सेंटरमध्ये घ्यायचं असेल तर मी डायरेक्ट सिम्पली जाऊन सेंटर या अलाइनवर क्लिक करेल. तो ऑटोमॅटिक इन्स्टिट्यूट नाव जो आहे सेंटरला आलेलं आहे. आता मला राईट करायचं आहे, अलाइन राईट. जेव्हा मी याच्यावर नाव कर्सर ठेवतो तेव्हा मला नाव दिसते. तर अलाइन राईट करायचं असेल तर मी राईटवर क्लिक केलं, ते अलाइन राईट झाली आहे. त्याच्यानंतर जस्टिफायचा आपण यूज मार्जिन